मार्केटमध्ये आता मटार यायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा मटारपासून आज आपण एक हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. याआधी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे बनवलेले असतील. आज आपण मटारचा ढोकळा बनवणार आहोत. नाश्त्यामध्ये किंवा सकाळी टिफिनमध्ये जर तुम्हाला काही हेल्दी ऑप्शन हवं असेल, त्यावेळी सुद्धा हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरवर एक पेस्ट बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये आधी मटर टाकून घेऊ. 1 वाटी मटर इथे घेतलेले आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, त्यामध्ये थोडं पाणी टाकून याची मिक्सरवर एक पेस्ट बनवून घेऊ. मटरची ही पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे. एक मिक्सिंग बाउल घेऊन त्यामध्ये आधी रवा टाकून घेऊ. बनवून घेतलेली मटरची पूर्ण पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊ. अर्धा वाटी दही, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून ढोकळ्याचं हे मिश्रण इथे आपण भिजवून घेऊ. याआधी तुम्ही रव्याचा ढोकळा, बेसनाचा ढोकळा किंवा डाळ तांदूळचा ढोकळा खाल्ला असेल. या प्रकारे मटरचा ढोकळा तुम्ही खाल्लेला आहे का? थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण इथे आपण भिजवून घेऊ. ढोकळा बनवायला हे मिश्रण इथे भिजवून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनिटसाठी हे असंच सेट व्हायला ठेवून देऊ. यामध्ये रवा असल्यामुळे तोपर्यंत तो मुरून जाते. 15 मिनिटानंतर रवा इथे छान फुललेला आहे. यामध्ये थोडं गरम तेल टाकून घेऊ. 3 ते 4 चम्मच गरम तेल इथे घेतलेलं आहे. इथे यामध्ये मिक्स करून घेऊ. या प्रकारे गरम तेल टाकल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट बनते. तेल टाकल्यानंतर इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ. सोडा टाकल्यानंतर एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सोडा टाकल्यानंतर हे खूप जास्त फेटायचं नाही आहे, तर फक्त त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं. आणि सोडा टाकल्यानंतर या प्रकारे एकाच डायरेक्शनला हे मिक्स करायचं, पण खूप जास्त फेटायचं नाही, तर हलक्या हाताने मिक्स करायचं. ढोकळा बनवायला आपलं बॅटर इथं बनवून तयार आहे. ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला आधी तेल लावून घ्यायचं. या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे बॅटर टाकून घेऊ. बनवून घेतलेलं हे बॅटर या प्लेटमध्ये टाकलेलं आहे. त्याला एकदा हलक्या हाताने टॅप करून घेऊ. ही प्लेट आता आपण स्टीमरमध्ये ठेवून घेऊ. पाणी मी आधीच गरम व्हायला ठेवलेलं होतं. ढोकळा बनवत असताना कधीही बॅटरमध्ये इनो किंवा सोडा टाकायच्या आधीच कढाईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं. सोडा बॅटरमध्ये मिक्स केलं की ते बॅटर लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं हे स्टीम करून घेऊ. 15 ते 20 मिनिटानंतर हे चेक करून घेऊ. आपला ढोकळा इथे छान फुललेला आहे. शिजला की नाही हे चेक करायला एक टूथपिक किंवा चाकू घेऊन या प्रकारे चेक करायचं. चाकू इथे क्लीन बाहेर निघत आहे, म्हणजेच ढोकळा इथं व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस आपण बंद करून देऊ आणि ही प्लेट कढईच्या बाहेर काढून घेऊ. 5 ते 10 मिनिट ढोकळा थंड केल्यानंतर आता आपण ह्याला कट करून घेऊ. आधी याच्या कडा सोडवून घेऊ. या प्रकारे मटर ढोकळा तुम्ही या आधी कधी बनवलेला आहे का? व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. मला पाहिजे त्या शेपमध्ये ढोकळा या प्रकारे कापून घ्यायचा. हे ढोकळे आपण काढून घेऊ. हे बघा, ढोकळा किती छान फुललेला आहे आणि मस्त सॉफ्ट असा हा ढोकळा इथे बनून तयार आहे. थंडीमध्ये सकाळी गरमागरम आणि हेल्दी नाश्त्याला जर काही बनवायचं असेल तर त्यावेळी हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका टाकून घेऊ. या तडक्यामध्येच मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये जर तुम्हाला कढीपत्ता टाकायचा असेल तर तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता. थंडीमध्ये खायला हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता इथे बनवून तयार आहे. सर्विंगसाठी ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हा ढोकळा तुम्ही ग्रीन चटणी आणि सॉस सोबत किंवा तुमच्या आवडीनुसार कुठल्याही चटणी सोबत सर्व करू शकता. आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.